माजलगावच्या जाळपोळीचा मुख्य आरोपी जो आहे तो लोकसभेच्या रिंगणात आहे। राजेंद्र होके पाटील यांनी बीडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। राजेंद्र होके पाटील जाळपोळ प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। त्याच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। राजेंद्र होके पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आज त्यांनी स्वतःचा अर्ज दाखल केलेला आहे। खर तर होके पाटील यांच्यावरती आरोप आहे जे माजलगावमध्ये जाळपोळ झाली मराठा आरक्षणाच्या या सगळ्या घटनेदरम्यान, त्यामध्ये त्यांना मुख्य आरोपी म्हणून त्या ठिकाणी पोलिसांनी पुढे आणलेला आहे। खर तर तुम्हाला मुख्य आरोपी म्हणून तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल करताय, काय नेमके गणित आहेत तुमचे? नाही, ते आरोपी म्हणजे मुद्दाम मराठा चळवळ कुठतरी थांबण्यासाठी ह्याच्यासाठी जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र होतं ते। त्याच्यामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं की मी त्यात आरोपी नाही, मी ते केलेलं नाही। पोलिसांना देखील माहिती, जाणीवपूर्वक कुठतरी मराठा चळवळ बंद झाली पाहिजे। बीड जिल्हा हा मराठा आरक्षणाच्या ह्याच्यात सगळ्यात अग्रेसिव्ह जिल्हा आहे आणि इथं कुठतरी माजलगाव त्यात अग्रेसिव्ह असल्यामुळं ते जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला। आता त्याच मागणीसाठी कुठतरी आमची मागणी मराठा आरक्षणाची, मराठा आरक्षण आम्हाला भेटायसाठी आम्हाला कुणाला खासदार व्हायचं नाही, काही आमदार व्हायचं नाही, किंवा कुणाला बजरंग बाप्पाला खासदार केल्याने आमचा प्रश्न सुटणार नाही, पंकजाताईला खासदार केल्याने मराठा समाजाचा प्रश्न सुटणार नाही। मराठा आरक्षण आम्हाला भेटलं तर आमचा प्रश्न सुटेल। आम्हाला इंटरेस्ट नाही त्या राजकारणामध्ये।